भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असणाऱ्या पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी 1 मे महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले। प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण मंडळ मनपा सोलापूर तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडून होणाऱ्या कार्यालयीन दिरंगाईमुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी यासारख्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी सोलापूर जिल्हा परिषदेतील पूनम गेट येथे आमरण उपोषण केले आहे। सदरचे आमरण उपोषणास बालाजी लोकरे, विनायक बिराजदार, सागर दुर्गी, अमर पवार व नागनाथ गिराम, सौ सपना मोरे, सौ सुजाता भैसे आदी शिक्षक बसले असून संस्थेतील इतर 34 शिक्षक हे चक्री उपोषण करणार आहेत। अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या धिम्म कारभारामुळे शिक्षकांचे कुटुंब देशोधडीला लागत आहेत। याच प्रकारची कार्यालयीन उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी आत्महत्या केलेली आहे। वर्षानुवर्षे अधिकाऱ्यांच्या टेबलावरून फायली हलवल्या जात नाहीत। अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्त्यामुळे शिक्षकांना आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। सदरच्या उपोषणासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी, शिक्षक संघटनांनी, विविध सामाजिक संघटनांनी व पालकांनी या उपोषणासाठी पाठिंबा दिलेला आहे। पद्मशाली शिक्षण संस्थेचा एकच विचार, शालार्थ आयडी मिळालीच पाहिजे, शालार्थ आयडी मिळालीच